गुड मॉर्निंग गाइज, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असाल तुमच्या लाईफमध्ये. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये, एक नवीन दिवसासोबत. तर मित्रांनो, आज थोडं पितृपक्ष चालू झालेत. तर आज आमच्या घरात बहिणीचं पितृपाठ जे आहे, म्हणजे जे जेवण वगैरे करते सर्व गोष्टी आहेत, तर आज पाहुणे मंडळी सुद्धा येणार आहेत. तर त्यामुळे आज मला ब्लॉग खूप कमी शूट करता येईल. पण मित्रांनो, तुम्हाला एक न्यूज देणार आहे मी छानपैकी. जसं मी काल एक ब्लॉगमध्ये, मी माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये जसं मी माझं मनोगत व्यक्त केलं, म्हणजे जे मला वाटलं, आता मी ब्लॉगिंग करतोय, तर मला ब्लॉगिंगच्या माध्यमातून मला काय वाटलं, कसं वाटलं, ते मी माझ्या ह्याच्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं. तर तेच बघून माझे वडील सुद्धा मला म्हणले की बाळा, मला थोडा 2 शब्द बोलायचे आहेत, तर मला पण आज जरा ब्लॉगमध्ये तू घे. तर मी बोललो नक्कीच. आज तसं पण पाहुणे मंडळी येणार आहे, त्यामुळे मला काय जास्त काय दाखवता येणार नाही आज, आणि आज म्हणजे करू शकणार नाही मी जास्त आज ब्लॉगिंग. त्यामुळे ठीक आहे, आज तुमचं मी क्लिप काढतो आणि मी माझ्या ऑडियन्सला देखील दाखवतो. तर मित्रांनो, ते तर तुम्ही आता पुढं बघसानच, काय ते सगळं मी अपलोड करणार आहे आज. तर मला असं म्हणायचं मित्रांनो, की आता पहिले बाजारात जाऊन येतो. जे मी सिम कार्ड घेऊन आलो होतो, ते सिम कार्ड माझं अजून चालू झालेलं नाही आहे. डोक्याला एवढं टेन्शन झालं ना माझ्या ते सिम कार्डमुळं. मेन सिम कार्ड आहे ना ते, त्याच्यामुळं काय आहे, फोन येणं जाणंच बंद झालं आहे. दुसरं आहे मोबाईल चालू, पण काय आहे, हा मेन नंबर आहे. तर चला मित्रांनो, सगळ्यात पहिले मेन काम करून येतो. पहिले बाजारात जातो, गॅलरीमधून सर्वात पहिले सिम चालू करून घेतो मी. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला बाजारातून जाऊन आल्यानंतर भेटतो. हे तर गाईज आलो होतो मी गॅलरीमध्ये, पण काय कामच झालं नाही, लाईटच गेलेली, फुल प्रॉब्लेम. तमाम समाजाला माझ्या मनातली व्यथा मी याच ठिकाणी मांडत आहे. कारण मी ज्या वेळेस माझे मित्र आणि मी ज्यांचा फॅन आहे, ते यवतमाळचे आणि या महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कवी गायक मनोजराजा गोसावी यांच्या गीताला, त्यांचं गीत ऐकून मी अतिशय प्रभावित झालो. त्यांचं म्हणणे असं आहे, जानी तुम्हा चालाया जानी, तुम्हा चालाया जानी, स्वतःचे पाय दिले त्या भीमरायाला, सांगा तुम्ही काय दिले, त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले. ह्या ओळीप्रमाणे माझ्या मनामध्ये अशी समाजाप्रती एक भावना आली की त्या बाबासाहेबांनी आज आम्हाला नोकऱ्या, सरकारी चांगली पदं दिली, आणि त्या बाबासाहेबांसाठी आपण त्यांचं काहीतरी ऋणी लागतो. म्हणून माझ्या मनात जे विचार आले ते मी तुमच्या समोर, किंवा मला ज्या वेदना वाटल्या किंवा जे माझ्या मनाला पटलं, ते तुम्हाला मी तुमच्या समोर मी विस्तृतपणे सांगतो. की समाजामध्ये आपण जयंती साजरी करतो, करोडो रुपयाचा चुराडा होतो. ज्यावेळेस आता 8 दिवसापूर्वीची गोष्ट, की बाबासाहेबांनी ज्यांना अंगा खांद्यावर खेळवलं, ज्यांचं नाव प्रकाश ठेवलं, ते सन्माननीय ॲडव्होकेट प्रकाशजीदादा बाळासाहेब आंबेडकर यांचा मी एक व्हिडिओ पाहिला की ते बीडमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या विरुद्ध ते कोर्टात उभे राहिले. त्यावेळी ते कारमधून उतरले आणि कोट घालत होते. त्यावेळी माझ्या मनाला असं वाटलं की साक्षात आज बाबासाहेब चाललेत की काय त्या कोर्टात, आणि बाळासाहेबांनी त्या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून दिला. परंतु माझं या समाजाला हे सांगणं आहे की प्रत्येकाने जर थोडी मदत केली तर आपण सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांना हेलिकॉप्टर घेऊन द्यायची माझी इच्छा आहे. कारण त्यांचं वय आता 70च्या पुढे आहे आणि त्यांचा एक सेकंद समाजासाठी महत्वाचा आहे. तर ह्या समाजासाठी त्यांना पळावं लागतं. त्यामुळे त्यांना जर हेलिकॉप्टर आपण समाजातल्या सर्व तरांनी अगदी शून्यातून पैसे काढून जरी प्रत्येकाने दिले, माझ्यासारखा 5-10 हजार रुपये देणारा माणूस आहे, असे समाजामध्ये अनेक लोक आहेत की जे पैसे देतील, आणि आपण 20 करोडचं हेलिकॉप्टर, 16 पासून हेलिकॉप्टरची किंमत आहे, परंतु एक चांगल्या 20 करोडचं आपण बाळासाहेब यांना
बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना देऊ शकतो. त्यामुळं आपण कुठंतरी बाबासाहेबांच्या नातूला एक आपण गिफ्ट देऊ शकतो या समाजाकडून मिळून. एवढा पैशाचा चुराडा होतो तर हा 20 करोड म्हणजे समाजाच्या दृष्टीने एकदम सहज गोळा होतील आणि त्यांना एक हेलिकॉप्टर त्यांना देऊन त्यांना जास्तीत जास्त समाजासाठी न्याय मिळवण्यासाठी मदत होईल आणि त्यांचा वेळ वाचेल. एवढी माझी या समाजाला विनंती आहे की सर्वांनी अगदी जशी तुम्हाला योग्य वाटेल 1000, 500, 100 अशी जरी डोनेशन जमा केले तरी आपण 20 करोड रुपये जमवू शकतो आणि सन्माननीय सुखदेव प्रकाश आंबेडकर साहेब तथा बाळासाहेब ॲडव्होकेट यांना हेलिकॉप्टर देऊन बाबासाहेबांचं पुढील स्वप्न पूर्ण करण्याचा उद्देश आणि मानस मी आपल्या समोर व्यक्त करतो. जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय. इथे गाईज मी आजचा ब्लॉग इथेच थांबवतो. पप्पांचं भाषण कसं वाटलं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आजचा दिवस आपण इथेच थांबूया. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये एक नवीन सुरुवातीसोबत. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, शुभरात्री, बाय.